डान्स बार मधील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारासमवेत प्राध्यापकाला 2 लाखाची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना 25 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे घडली आहे। या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे वय वर्ष 37 राहणार कसबा पेठ माढा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे, आसिफ शेख, नागेश बिराजदार, बंदे नवाज शेख सर्व राहणार मंद्रुप यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डान्स बार मधील पोरींसोबत नाचतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले ते व्हायरल करू अशी धमकी दिली। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते पाठवत आहे व संतोष पाटील विद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थीमार्फत फिर्यादी पैशाची मागणी करतायत असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे ह्या करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।